नाशिक जिल्हा म्हणजे दुर्गरत्नांची खाणच. तुम्ही जर या जिल्ह्यात आला तर तुम्हाला जवळपास 70च्या आसपास किल्ले बघायला मिळतात. अगदी महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला साल्हेर ते एक कठीण असा किल्ला गडगडा, तर त्यापासून अत्यंत धार्मिक असा आपला ब्रह्मगिरी आणि अंजनेरी. तर नाशिकमध्ये असे खूप सारे किल्ले येतात. अजून थोडंसं पुढे गेलात तर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा रामशेज किल्ला पण पाहायला मिळतो. तर चला, आज नाशिक जिल्ह्यातल्या एका किल्ल्याची सफर तुम्हाला घडवून आणतो. हॅलो, नमस्कार, रामराम मंडळी. आपल्या एका अजून नव्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तुमच्यासाठी एक खास भटकंती घेऊन आलेलो आहे. आज आपण आलेलो आहे नाशकातमध्ये. दुर्गरत्नांची खाण म्हणजे नाशिक जिल्हा, आणि नाशिक जिल्ह्यातले सगळे किल्ले आपण आधी केलेलेच येतात, पण परत एकदा व्लॉग शूट करण्यासाठी आणि परत फिरायचं आहे म्हणून आपण या किल्ल्यांना येतो आहे. तर आता आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबक रेंजमधला एक रांजणगिरी किल्ला. छोटासा पण खूप सुंदर असा किल्ला आहे. इकडे आपल्या पाठीमागं डोंगर दिसतोय, ह्या डोंगराच्या पाठीमागे येतो रांजणगिरी किल्ला. तर आता आपल्याला या किल्ल्यावरती जायचं आहे. तर इथे यायचं कसं? तुम्ही नाशिकवरून निघाला तर तुम्ही त्र्यंबकच्या साईडने पण येऊ शकता, किंवा जो राजूर बहुला आहे मुंबईचा हायवे, त्या हायवेने पण येऊ शकता. जास्त नाही आहे, नाशिकपासून साधारणतः 20 किलोमीटर आहे. इथं डायरेक्ट गुगल मॅपला तुम्ही मुळेगाव म्हणून टाकलं, जे या किल्ल्याच्या पायथ्याचं गाव, मुळेगावला टाकलं की डायरेक्ट तुम्हाला हे इथं पायथ्याला घेऊन येतं. इकडच्या बाजूला रस्ता आहे. आता इथं आपण आपली गाडी लावली आहे आणि इकडच्या बाजूने ट्रेकला सुरुवात करणार आहे. तर चला, भेटूया ट्रेकमध्ये. दिवस उगवला आहे तरी पण चंद्रराव अजून दर्शन देत आहेत. हे इकडे पाहिलं तर हे खाली जे गाव आहे हे मुळेगाव, आपल्या रांजणगिरीच्या पायथ्याचं गाव. त्याच्या पाठीमागं असणारी ही पूर्ण डोंगर रांग. आणि इथून इकडे आलो आपण या बाजूला सरळ की इथे हा डांगा पिनाकल, झाडाच्या पाठीमागे डांग्या पिनाकल आहे की त्याची तशी रेंज इकडे. आणि इकडे पाठीमागे दिसतोय हा आपल्याला गडगडा किल्ला. याच्यावरती आज आपण संध्याकाळी जाणार आहे. तिथून सूर्याची थोडीशी आता चावल लागली आहे, त्यामुळं तांबूस फाकलं आहे. आणि हा समोर दिसतोय डोंगर, याच्या पाठीमागं आहे आपला तो रांजणगिरी किल्ला. आता आपल्याला इथून चढून जायचं आहे पूर्ण. ही जी वाट दिसती आहे इथून ह्या माथ्याने असं पूर्ण वरती जायचं, आणि याच्या पलीकडे गेलं की किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. इथून वर किल्ल्यावरती जाणार आपण. तर चला बघूया, आता किल्ल्याकडे जाऊया. तर इथे रस्त्यावरती पार्किंग करायला जागा आहे आपल्याला. इथून वाट जाते ती वरती, आणि इथं इकडच्या बाजूला एक मंदिर आहे, गार माता प्रसन्न म्हणून. खूप छोटंसंच पण सुंदर मंदिर आहे. यातली देवी बघा. तर इथे जाताना आपल्याला एक वेगळंच झाड बघायला मिळालेलं आहे. आणि या झाडाची जर फळं बघितली तर ही अशी येतात. ही फळं मी पहिल्यांदाच पाहतो आहे. कोणाला जर माहिती असेल ही कोणती फळं येतात तर नक्की सांगा. मी तरी सह्याद्रीत एवढे वर्ष फिरतो आहे, पण हे पहिल्यांदाच पाहिलं आहे. हे खाण्यायोग्य असतं की नसतं ते पण माहिती नाही आहे, पण वेगळी अशीच फळते. तर मित्रांनो, आपण तिथून सुरू केलं होतं त्या रस्त्यापासून. हा डोंगर चढून आलो आणि सहज मी इकडच्या बाजूला वळून पाहिलं तर पाठीमागं ओळखू येतं आहे का काय ते सांगतो. आधी इकडे जाऊ. हा इकडे पाहिलं ना पाठीमागे, हा जो छोटासा डोंगर आहे हा म्हणजे रांजणगिरी. त्याच्यावरती जायचं आहे आता आपल्याला. आणि तिथून थोडंसं इकडे आलो, हे सूर्यनारायण आलेले आहेत वरती. इकडे पाठीमागे बघा, हा दिसतोय तो बहुळा किल्ला. थोडंसं इकडे आले तर हा रायगडवाडीचा रायगड किल्ला. हो, नाशकात पण एक रायगड आहे. तिथून थोडंसं इकडे आले, हा गडगडा किल्ला. आणि इकडे दिसली ती अफाट आणि सुंदर अशी AMKची रेंज, म्हणजे आपली कळसूबाईची. हा जो दिसतोय ना छोटा, हा कावनाई आहे. कावनाई पण क्लिअर दिसतोय. आणि तिथून इकडे आले तर ही पाठीमागची जी रेंज आहे ती AMKची रेंज आहे. इकडे पहिला छोटा कुलंग दिसतोय. हा इथे मदन दिसतोय. इकडे आलंग दिसतोय. आणि इकडचे साकिरा वगैरे दिसत आहेत. आता कळसूबाई एक्झॅक्ट त्या डोंगराच्या पाठीमागे आहे. वरून गेल्यावर दिसेल की नाही माहिती नाही, कारण फेड होत चाललेलं आहे आता. आणि तिथून थोडंसं मी इकडे आलो तर हा डांग्या पिनाकल आहे. अजून थोडंसं इकडे आलो तर हे पाठीमागे जे डोंगर दिसत आहेत ना,
हे ते अंजनेरीचे डोंगर. म्हणजे आपल्याला एवढी भारी आणि भन्नाट व्ह्यू मिळालेला आहे ना इथून. हा पाठीमागचा अंजनेरीचा डोंगर बघा. एकदम पहिन्याचा जो आपण किल्ला बोलतो तो तिथे एकदम क्लासिक असा व्ह्यू मिळालेला आहे आपल्याला इथे. आपण त्या पॉईंटला होतो, तिथून चालत फक्त एवढं वरती आलो. इथे इकडच्या बाजूला सूर्य आणि इकडे बघा आपल्याला कळसूबाई पण दिसली. हे बघा कळसूबाई शिखर, ही पूर्ण AMKची रेंज. हा अगदी त्याच्यासमोर कावनाई, हा डांग्या पिनाकल आणि याच्यात आता त्रिंगलवाडी पण सामील झाला. आता आपल्याला त्रिंगलवाडी पण दिसायला लागला. आता हरिहर आणि भास्करगडाच्या पाठीमागे आहेत त्यामुळे दिसत नाही आहेत आपल्याला. पण इकडे बघा हा पूर्ण आता पहिने डोंगर आणि इकडे अंजनेरी त्याच्या पाठीमागे ते पण दिसायला लागले आता आपल्याला. आता आपण या रस्त्याने वरती येऊन चढतोय आणि सहज इकडे नजर फिरवली. इकडे बघा हा कसा एक धुराचा किंवा धुक्याचा गुच्छा तयार झालेला आहे. किती मस्त वाटतोय तो. वरून पाहिला ना एवढा सुंदर दिसतोय ना तो. थोडं पुढं आलं की आपल्याला हा रांजणगिरी दिसतोय इकडे. आता इथे त्याच्यावरती कोणीतरी आहे. हे बघा हा समोर रांजण आहे त्यामुळे याचं नाव रांजणगिरी पडलं आहे. इथे कोणीतरी आहेत आता. आणि हा पाठीमागचा किल्ला. आता आपल्याला पूर्ण इथून चालत जायचं आहे या रिजने, असं इकडे किल्ल्यावरती जायचं आहे. आता या माथ्यावरून आपल्याला वरती जायचं आहे. समोरचा दिसतो तो त्रिंगलवाडी. इथून उतरून जायचं. वाट खालून पण आहे इथून, पण आपल्याला ते डोंगर बघायचे होते किल्ले, त्यामुळे आपण इकडे आलो. हे खाली उतरायचं आणि सरळ ही इकडची जी वाट आहे ना या वाटाने वरती जायचं आहे आता आपल्याला. चला पुढं जाऊया आता. आपण कुठून तरी येत होतो बघा, जाम लागलेली उडून पडलेलं. अरे लय गोड येता. उन्हाळ्यात ट्रेक केल्याचा हाच फायदा असतो. इथे आपल्याला हा रानमेवा खायला मिळतो. हा रानमेवा खाऊन पुढं किल्ल्याच्या ट्रेकला निघालो. जसं ऊन वाढत होतं तसा हा चढ अजून जास्त अंगावरती येत होता. तर आता आपण जवळपास 70% अंतर चालून आलेलो आहे. तो चढ होता तो चढून आलेलो आहे. फक्त हे एवढंच आहे, समोर जो रांजण दिसतोय त्याला रांजणच बोलू आपण, त्याच्यापर्यंत जायचं आहे आणि त्या मधल्या खिंडीतून वरती जायचं आहे. चला तिकडे जाऊ आपण.
तिथून गावातून चालू केलं आपण त्या पहिल्या डोंगरावरती. आणि ही जी वाट आहे या सगळ्या वाटाने चालत आलो आपण. आता इकडे पाहिलं तर हा जो आहे हा तो रांजण किल्ल्याच्या समोरचा. आणि इथून ही वाट ट्रॅव्हर्स मारून जाते. आपण इथून पण चढू शकतो. क्लाइम्बिंग आहे थोडंसं इझी. आणि इकडून स्लिपरी असा ट्रॅव्हर्स. तर आता आपण ट्रॅव्हर्स मारून पुढं जाऊ. ही इथली जी वाट आहे ती थोडीशी घसरडी आहे. हा इकडे डोंगराचा कडा आहे आणि इकडच्या बाजूला खाली अशी दरी आहे आणि घसरड आहे. इथून आपण पुढे जातो आणि त्यामधून क्लाइंब करत वरती जातो. हा थोडासा पॅच काळजीपूर्वक जावा लागतो. इथे हा गळीतला रस्ता आहे. समोर अगदी अंगावरती येणारा चढ आहे, पायाखालची माती घसरणारी आणि आपल्याला त्यातून चालावं लागतं. पाठीमागे पाहिले तर दरी, त्यामुळे हा थोडासा जास्त थरारक वाटतो. एकदाच वरती चढून आलो. एका बाजूला रांजण आणि दुसऱ्या बाजूला असणारा किल्ला, दोघांच्या मध्ये आलो आणि पुन्हा त्या रांजणाकडे वरती जायला निघालो. हा पण रस्ता एकदम घसरडा आहे. इथं वणवा लागलेला होता, त्यामुळे खालची माती एकदम निसरडी झालेली होती. त्यावरून अगदी पाय सहजच घसरत होते आणि इथून पुढे निघालो. पण आता या रांजणावरती आलेलो आहे. इकडे बघा, हा पाठीमागा दिसतोय हा किल्ला. आपल्याला त्याच्यावरती जायचं आहे आता तिथे. आणि आपण येते इथं रांजणावरती. रांजण म्हणजे रांजणा समार आहे, त्याच्यावरती उभं आहे. ही इथली वाट जर बघितली इथं, ही घसरडी वाट आहे. ही वाट उतरत आपल्याला जायचं आहे आणि सरळ त्या घसरड्या वाटाने वरती जायचं आहे. चला तिकडे जाऊया आता. तर त्या समोरच्याला आपण रांजण का म्हणत होतो, त्याचा आकार बघितला ना आपल्याला कळेल. रांजणासारखा आकार आहे. आपण तो रस्ता उतरलो, खाली खिंडीत आलो, परत ह्या वाटाने इथे आलो की आपल्याला वरती जायचं आहे. आता इथून हा पूर्ण रॉक क्लाइंब करत जावं लागतं. इझी आहे पण रॉक पॅचच वरती चढून जावं लागतं आपल्याला. खालून आपण हे पूर्ण चढून आलो.
इथं तो कातळ टप्पा क्लाइंब केला. तिथून वरती आलं की इथं आपल्याला हे बघा किल्ल्याच्या जुन्या पायऱ्या बघायला मिळतात. खाली पण असतील अशा, पण कदाचित त्या तोडल्या गेल्या. या इथं पायऱ्या आणि इथून आपला होतो पूर्ण माथ्यावरती प्रवेश. हा इकडे किल्ल्याचा माथा. आता चालू आहे साधारणतः एप्रिल. ऊन तापलं आहे चांगलं, पण अवकाळी पावसामुळं काय झालेलं आहे की हवेत गारवा तयार झालेला आहे. त्यामुळं काय एवढं ऊन जाणवत नाही. सकाळचे 9-9:30 वाजलेत, त्यामुळे आपण आरामात चालू शकतो आहे. आणि इथून वरती आलं व्ह्यू बघा अजून क्लिअर झाला एकदम आपल्याला. आता आपण याच्या माथ्यावरती आलेलो आहे. हा बघा हा किल्ल्याचा रांजणगिरीचा माथा. त्याच्या पाठीमागे हा जो दिसतोय ना, हा रामशेज किल्ला. खूप सारी दुर्गसंपदा दिसते आहे. रामशेजच्या इकडं देहरगड आणि भोरगड आहे. थोडेसे याच्या पाठीमागे गेलेत. आपण पाठीमागून बघितलं तर तिथून चांगले दिसत होते. तिथून इकडं आल्याच्या नंतर आपल्याला नाशिक शहर दिसतंय. नाशिक शहरापासून इकडं आलं की आपल्याला हा बहुळा किल्ला दिसतोय. बहुळ्याच्या इकडं आले की आपल्याला रायगडवाडीचा रायगड किल्ला. आणि रायगडच्या सरळ पाठीमागं जो डोंगर दिसतोय हा वाला, हा आडचा किल्ला. आडपासून आपण इकडे आलो की हा दिसतोय तो औंढा. औंढ्यापासून आपण इकडे आलो की सरळ हा आपल्याला पाठीमागे हा डोंगर दिसतोय. हा म्हणजे आपला इकडचा हा गडगाडा. आणि गडगाडाच्या शेजारी जो डोंगर आहे हा पाठीमागचा, तो म्हणजे पट्टा किल्ला. पट्ट्यापासून आपण इकडे आलो की या रेंजमध्ये कुठंतरी बितनगड आहे, पण बितनगड एक्झॅक्टली समजत नाही आहे, रेंज तर दिसती आहे. त्यानंतर तिथून इकडं आलं की आपल्याला या सरळ डोंगराच्या पाठीमागं जो दिसतोय कळसुबाई, आता डोळ्यांनी दिसतोय, याच्यात एकदम धुकट झालेलं आहे वातावरण. तिथून इकडं आलं की ती AMKची रेंज दिसती आहे. तो कळसुबाई दिसला आता आपल्याला. कळसुबाईच्या इकडे आलंग, मदन आणि कुलंग ते दिसता येतात. त्याच्यानंतर आपल्याला इकडे हा सुळका दिसला. सुळक्याच्या पाठीमागं इथं आपला कावनई दिसला. कावनईपासून इकडं आलो की इकडे आपला त्रिंगलवाडी दिसला. त्रिंगलवाडीपासून इकडं पाठीमागं आल्यानंतर हा आपला नवरा नवरीचा किल्ला. नवरा नवरीच्या किल्ल्यापासून इकडं आल्यानंतर हा अंजनेरीचा किल्ला. अंजनेरीपासून आता आपण इकडे आलो इकडच्या बाजूला, तर पाठीमागं जो दिसतोय तो कदाचित वाघेरा असेल, शोर नाही आहे पण तो वाघेरा असेल. तर इथून आपल्याला ही सगळी दुर्गसंपदा दिसती आहे लोकेशन आहे या किल्ल्यावरती. आणि इथून ही सगळी दुर्गसंपदा दिसते. आता आपल्याला किल्ला छोटासाच आहे, किल्ल्यावरती जास्त काय नाही आहे. इकडच्या बाजूला पाहिलं तर हा माथा आहे आणि तिकडचा तो डोंगर आहे. साधारणतः आपला एक 15-20 मिनटात फिरून होतो. बघू आता आपल्याला अजून काय दिसतंय वरती. इथे एक पाण्याचं टाकं मिळालेलं आहे, भरपूर खोल आहे. पावसाळ्यात याच्यात खूप जास्त पाणी साठवलं तर ते उन्हाळ्यात पुरेल. पिण्यासारखं नाही आहे, पूर्ण हिरवं झालेलं आहे. आणि इथून हे आपली किल्ल्याचा टोक जिथे भगवा लावलेला आहे, आपण तिकडे जाऊ आता. किल्ल्यावरचा माथा आणि इथं भगवा ध्वज आहे. आणि आपल्याला इथे खूप सुंदर आश्चर्य दिसलेलं आहे. इकडे बघा, ही खूप सुंदर छोटीशी अशी शिवपिंड एकदम छान या माथ्यावरती कोरलेली आहे. इथून बघितलं लोकेशन बघा, इकडच्या बाजूला सरळ खाली दरी आहे. इकडं जरी बघितलं आपण तरी सरळ खाली दरी आहे. आणि इथे त्या भगव्या झेंड्याच्या खाली ही शिवपिंड कोरलेली आहे. तर आता या माथ्यावरून आपण इकडच्या बाजूला जाणार आहे. एकदम अशी छोटीशी निमुळती वाट आहे आणि या वाटेने आपल्याला उतरून तिकडे जायचं आहे. आपल्याला त्या समोरच्या डोंगरावरती जायचं आहे.
तर तिकडच्या पूर्ण माथ्यावरून आपण चालत आलो, ही पूर्ण रेंज अशी चालत आलो आणि इकडे हा किल्ल्याचा शेवटचा भाग. मला चांगला आठवतं आहे 2021मध्ये आम्ही पहिल्यांदा या किल्ल्याला आलो होतो. रस्ता माहिती नव्हता, गुगल मॅपने आम्हाला तिथे सोडलं त्या रस्त्यावरती. त्यानंतर आम्ही तिथून ही जी नाळ आहे या नाळाने असे वरती चढलो होतो. व्हिडिओ दिसते आपल्याला, पण ही जास्त रिस्की आहे. तिथून चढलो होतो आणि वरती आलो होतो. तिथं पाण्याचं टाकं आहे. आता आपल्याला त्या पाण्याच्या टाक्याजवळ जायचे आणि तिथून परत फिरू आता आपण. आणि इथे आलं की आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं मिळालेलं आहे दुसरं. कोणीतरी गवत जाळलं आहे सगळं, त्यामुळे टाकी वगैरे एकदम क्लिअर दिसतात आपल्याला. मोठं टाकं आहे खूप. आणि इकडं शेवटच्या टोकावरती एक वाट जाते, बघू त्या वाटाकडं जाऊन. याच्यावरती साप खूप जास्त होते, पण गवत वगैरे जाळलं ना की त्यांचं घरटी अक्षरशः नाहीशी होतात. आपण शेवटच्या टोकावरती आलो किल्ल्याच्या. पाण्याची टाकी सोडून दुसरं जास्त काय नाही आहे. हे इकडची शेवटची बाजू आणि इकडं खाली तर इकडे रस्ते येतात हे येणारे. हा जो इकडचा रस्ता आहे ना, हा रस्ता येतो आपल्याला अंजनेरीच्या बाजूने. म्हणजे आपण जो त्र्यंबकला रोड जातो त्या रोडने आलो तर इकडून येतो, आणि जर आपण नाशिकमधून मुंबई रोडने आलो तर इकडच्या बाजूने येतो. दोन्ही रस्ते इथं मध्ये एकत्र येतात आणि तिथून या वाटेने आपण किल्ल्याकडे येतो या रस्त्याने. किल्ल्याचं पठार आपल्याला इकडच्या बाजूला खूप मोठं वाटतं, पण जसं आपण तिकडच्या बाजूला जातो ना ते खूप जास्त निमुळतं होत जातं. आता इथं झेंडा जिथं आहे, झेंड्याच्या तिथून जर पाहिलं तर ती फक्त तेवढी निमुळत्या बाजूने आपल्याला चालत जावं लागतं. तिकडच्या बाजूला रांजण आहे, त्यामुळं ते रस्ता केअरफुली चालावा लागतो. इकडं आलं की आपल्याला किल्ल्याचा मोठा परिसर बघायला मिळतो. तर आता आपण किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे. आता आपण पुढं जाऊ उतरायच्या रस्त्याला. बघू अजून काय मिळालं तर दाखवतो, नाहीतर आपण उतरायला सुरुवात करू. तर आता आपण उतरायला सुरुवात केलेली आहे. इकडचा तो अवघड टप्पा उतरून त्या रांजणाच्या खाली आलेलो आहे परत एकदा इकडच्या खालच्या वाटेने. आणि आता आपल्याला इकडं समोरच्या वाटेने चालत जायचं आहे. चला आता खाली गेल्यानंतरच भेटूया. तर परत एकदा आपण सेफली खाली उतरून आलेलो आहे. इथून 2 मिनटावरती आपली गाडी आहे. रांजणगिरी नाशकातला एक जरासा ऑफबीट किल्ला, जास्त लोकांना माहिती नाही किंवा जास्त लोक जातही नाही. तो किल्ला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आपण नाशकातलेच नाही, असे महाराष्ट्रातले सगळीकडचे असेच वेगवेगळे किल्ले तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. ते सगळे जर बघायचे असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि आज आपण नाशिक जिल्ह्यातला एक सगळ्यात अवघड किल्ला गडगडा त्याच्यावरती जाऊन मुक्काम करणार आहे. तर त्याचा व्लॉग याच्यानंतर अपलोड होईल, तो बघायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये.